Hello students, in this video we are see strength measurement. What is strength measurement? आपण सर्वांनी फिजिक्समध्ये किंवा 12वी मध्ये स्ट्रेन हा पॉईंट ऐकला असेल. स्ट्रेस आणि स्ट्रेन हे दोन काय आहेत. एक आपल्या मेकॅनिकल किंवा इंजिनिअरिंगमध्ये स्ट्रेस आणि स्ट्रेन हे मेन पार्ट्स आहेत. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रेन मेजरमेंट करायचे आहे. जसं व्हायब्रेशन मेजरमेंट महत्त्वाचं तसं स्ट्रेन मेजरमेंट गरजेचं आहे. मग आता स्ट्रेन मेजरमेंट म्हणजे काय असणार आहे. ह्याच्यामध्ये स्ट्रेन म्हणजेच काय असणार, इलेक्ट्रिक वायर्समध्ये काय असतो स्ट्रेन जनरेट होतो. त्यामुळे हा आपल्या ह्याच्यामध्ये सगळा स्टडी असणार तो इलेक्ट्रिक वायरवरती असणार आहे. इन दिस स्ट्रेन मेजरमेंट स्ट्रेन गेजेस इज यूज टू मेजरमेंट. म्हणजे स्ट्रेन मेजरमेंटसाठी आपल्याला काय यूज केले जातात, स्ट्रेन गेजेस यूज केले जातात. मग आता स्ट्रेन गेज इज पॅसिव्ह किंवा रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर असतात. पॅसिव्ह म्हणजे काय, एक्सटर्नल सप्लाय त्यांना इलेक्ट्रिक पॉवरचा आपल्याला काय करावा लागतो, प्रोड्यूस करावा लागतो. त्यामुळे त्याला काय म्हणतात, स्ट्रेन गेजेस काय असणार आहेत, पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर किंवा रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर असणार आहेत. इन दिस मेकॅनिकल इलॉंगेशन अँड कॉम्प्रेशन इन टू अ रेजिस्टन्स चेंजेस. म्हणजे ह्यामध्ये काय होतं, जो आपल्याला स्ट्रेन जो मिळतो तो काय असणार आहे, मेकॅनिकल पार्ट्सचं काय असणार, इलॉंगेशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये लेंथ वाढणं किंवा आणि काय असेल ते इलॉंगेशन होणार आहे किंवा कॉम्प्रेशन होणार आहे. त्याच्या पार्ट्समध्ये त्याची साईज कमी होणार आहे. कॉम्प्रेस झाल्यामुळे काय होतं, साईज कमी होणार आहे. आणि त्यामध्ये जो रेजिस्टन्स जो चेंज मिळणार आहे त्यानुसार आपल्याला स्ट्रेन मेजरमेंट आपण काढणार आहे. in change in resistance is due to variation in the length and cross section area of the gauge wire. म्हणजे जे गेज वायर जे आहेत त्याच्या क्रॉस सेक्शन किंवा लेन्समध्ये चेंज झाल्यामुळं काय होतं, आपल्याला चेंज इन रेजिस्टन्स बघायला मिळतो. इन दिस ट्रान्सड्यूसर कन्वर्ट्स मेकॅनिकल डिस्प्लेसमेंट इन टू चेंज इन रेजिस्टन्स. म्हणजे स्ट्रेन मेजरमेंटमध्ये काय होतं, जे मेकॅनिकल डिस्प्लेसमेंट आहेत, म्हणजे आपण एखाद्या डिस्प्लेसमेंट मेजर करायचं असेल, म्हणजे एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली तर ती लिनियर डिस्प्लेसमेंट आपण एखादी पट्टीनं मोजू शकतो. तसंच ती जी काही ही मेकॅनिकल ह्याच्यामध्ये आपण व्हर्नियर कॅलिपरनं किंवा आणखी पट्टी जर स्केलनं जर मोजलं तर ते जे डिस्प्लेसमेंट जे आहे ती ह्याच्यामध्ये काय केली जाते, स्ट्रेन मेजरमेंटमध्ये चेंज केली, ह्याच्यामध्ये केली जाते रेजिस्टन्समध्ये केली जाते. इन मोस्टली रेजिस्टन्स स्ट्रेन गेज इज यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणजे जे रेजिस्टन्स स्ट्रेन गेज आहेत ते कशासाठी यूज केले जातात, डिस्प्लेसमेंट मेजरमेंटसाठी जास्त करून यूज केले जातात. आता यामध्ये स्ट्रेन मेजरमेंटमध्ये एक मेन फॅक्टर जो आहे तो गेज फॅक्टर हे एक मेन इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ते काय आहे ते आपण बघूया. गेज फॅक्टर डिनोट कशानं केलं तर G.F हे काय त्याचं नोटेशन आहे. आता ह्याचं काय, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्ट्रेन गेज इज मेजर्ड ऑर डिस्क्राइब्ड इन टर्म्स ऑफ सेन्सिटिव्हिटी ऑफ वायर अँड इट इज कॉल्ड एज गेज फॅक्टर. म्हणजे आपल्याला जे इलेक्ट्रिक वायर्स आहेत त्याचं जर आपल्याला मेजरमेंट किंवा त्याचं जर हे करायचं असेल, कॅरेक्टरिस्टिक्स सांगायचे असेल तर आपण कशामध्ये मोजतो, तर त्या वायरची सेन्सिटिव्हिटी किती आहे ही मेजर करतो. मग हे जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती आपण स्ट्रेन गेजमध्ये काय डिनोट केली जाते तर गेज फॅक्टर म्हणून. मग त्याची प्रॉपर डेफिनेशन काय, इट इज डिफाईन ॲज चेंज इन युनिट इन रेजिस्टन्स पर युनिट चेंज इन लेंथ. म्हणजे युनिट चेंज इन रेजिस्टन्स म्हणजे त्या एका युनिटचे रेजिस्टन्समध्ये जेवढा चेंज झाला आहे तो किती पर चेंज इन लेंथ ऑफ स्ट्रेन गेज वायर. हे मॅथमॅटिक्समध्ये आपण मॅथमॅटिकल स्टेपमध्ये कसं दाखवणार तर GF इज इक्वल टू डेल्टा R अपॉन RG अपॉन इप्सलॉन. आता ह्याच्यामध्ये GF म्हणजे काय, गेज फॅक्टर. डेल्टा R म्हणजे काय की चेंज इन रेजिस्टन्स कॉज्ड बाय स्ट्रेन. म्हणजे जे आपलं डिस्प्लेसमेंटमुळे जो चेंज इन रेजिस्टन्स जो झालेला आहे तो म्हणजे काय आपण डिनोट करतो ह्याच्यामध्ये फॉर्म्युलामध्ये डेल्टा R. RG म्हणजे काय असणार आहे, रेजिस्टन्स ऑफ अनडिफॉर्म गेज. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस आपल्याला आपण डिस्प्लेसमेंट व्हायच्या अगोदरचा जो रेजिस्टन्स असणार आहे त्या बॉडीचा तो रेजिस्टन्स म्हणजे काय असणार आहे RG. आणि इप्सलॉन म्हणजे काय, स्ट्रेन डिनोट कशानं करतो तर ह्या इप्सलॉन सिग्नलनं करतो. आता स्ट्रेनची आपण डेफिनेशन बघूया. स्ट्रेन इज मेजर्ड ॲज डिफॉर्मेशन कॉज्ड पर युनिट लेंथ इन डायरेक्शन ऑफ फोर्स अप्लाइड. मग आता ह्यामध्ये काय होतं, जर एखादी बॉडी जर आपण डिफॉर्मेशन जर मोजायचं असेल तर आपण कसं मोजणार, त्याची चेंज इन डिफॉर्मेशन कॉज्ड पर युनिट लेंथ. म्हणजे एका पर युनिट लेंथवरती त्याचं डिफॉर्मेशन किती झालं आहे ते जे आपण मेजरमेंट घेणार ते म्हणजे काय असणार आहे, स्ट्रेन असणार. मग त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला काय, एप्सिलॉन इज इक्वल टू डेल्टा L अपॉन
एल. मग डेल्टा एल काय असणार आहे, जे चेंज इन लेंथ आहे. मग चेंज इन लेंथ आपण कसं करणार आहे, न्यू लेंथ मायनस ओरिजिनल लेंथ. ओरिजिनल लेंथ जी असणार आहे डिफॉर्मेशन झाल्यामुळं काय असणार आहे, न्यू लेंथ असणार आहे ती एक्स्ट्रा असणार आहे आणि ओरिजिनल लेंथ आहे ती कमी असणार आहे. मग इप्सिलॉन ए म्हणजे ॲक्सियल स्ट्रेन काय असणार आहे, इप्सिलॉन ए इज इक्वल टू न्यू लेंथ मायनस ओरिजिनल लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. मग आता जर आपण एखादी बॉडी कन्सिडर केली, त्याची जर आपण म्हटलं की L2 ही न्यू लेंथ आणि L1 जर ओरिजिनल लेंथ आहे, तर फॉर्म्युला कसा येणार आहे, इप्सिलॉन ए इज इक्वल टू L2 मायनस L1 अपॉन L1. नाव सी रिलेशन बिटवीन स्ट्रेस आणि स्ट्रेन. आपल्याला माहिती आहे की स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. हा एक लॉ आहे कुठला, तर हुक्स लॉ काय सांगतो, स्ट्रेस इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. कशासाठी, इलॅस्टिक बॉडीसाठी. मग आपण ह्याच्यामध्ये काय होतं, स्ट्रेस हे जर आपण इक्वेशन फॉर्म करायचं असेल, जर प्रोपोर्शनल साईन घालायचं असेल तर काय करतो आपण, ह्याच्यामध्ये एक कॉन्स्टंट देतो तो म्हणजे ई. मग स्ट्रेस इज इक्वल टू ई इंटू स्ट्रेन. मग ई इज इक्वल टू काय ना, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. हा काय हुक्स लॉचा फॉर्म्युला आहे. मग ह्यामध्ये ई काय, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. कारण इलॅस्टिक बॉडीमध्येच असं होतं की स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. आता ह्या फिगर कुठल्याही एक्सवरती काय दाखवलं आहे आपण, स्ट्रेस दाखवला आणि वायवरती स्ट्रेन दाखवला आहे. मग आता यामध्ये काय होतं, हा जो ग्राफ बघितला तर ह्यामध्ये काय होतं, ए पासून बी पर्यंत काय झालं, स्ट्रेस हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन आहे. म्हणजे स्ट्रेस वाढत गेला तसं स्ट्रेन वाढत गेला आहे. पण बी टू सी काय झालं, त्याच्यामध्ये थोडंसं कमी झाले किंवा त्याच्यामध्ये बेंड आला त्या ग्राफमध्ये. म्हणजे काय, ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ह्याच्यामध्ये काय झालं, आपल्याला चेंज बघायला मिळालं. त्यानंतर बी पासून पुढं तर त्यामध्ये काय झालेलं आहे, पूर्णच चेंज झालेलं. म्हणजे काय, ए पासून बी पर्यंत काय आपला हुक्स लॉ जो आहे तो ह्यामध्ये स्ट्रेस स्ट्रेन रिलेशनशिप काय होतं, हे आपलं काय होतं, प्रूव्ह होतं. आता इन दिस अबव फिगर ए बी ऑब्जेक्ट बिहेव्स ॲज स्प्रिंग. म्हणजे ही स्प्रिंग आहे. स्प्रिंग काय आहे, तर ह्याच्यामध्ये स्ट्रेस आणि स्ट्रेन जे आहेत ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. आणि इन दिस रिलेशन काय आहे, लिनियर आणि देर इज नो हिस्टॅसिस नाही. म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुठलाही अडथळा नाही किंवा कुठलंही त्यामध्ये आपल्याला डिफॉर्मेशन बघायला मिळत नाही.